ब्रेकनंतर बातमी. अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात विद्यार्थिनींच्या अंगावरती कार घातल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर तालुक्यात घडला. भोगावती महाविद्यालय कुरकली इथून आपल्या गावी जाण्यासाठी एसटीची वाट बघत विद्यार्थिनी उभ्या होत्या. या विद्यार्थिनींच्या घोळक्यात अल्पवयीन मुलांनी स्टंटबाजीच्या नादात कार घातले. या अपघातात राधानगरी तालुक्यातील प्रज्ञा कांबळे या विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय, तर 3 विद्यार्थिनी गंभीर जखमी आहेत. अपघातानंतर या अल्पवयीन मुलांनी घटनास्थळी गाडी न थांबवता गाडी भोगावतीच्या दिशेने सुसाट पळवली. उपस्थित महाविद्यालयीन विद्यार्थी आणि शिक्षकांनी कारचा पाठलाग केला आणि त्याला पकडलं. या प्रकरणी चालकासह त्याच्या साथीदाराला ताब्यात घेण्यात आलंय. आमचे प्रतिनिधी तुषार उपणवर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया. तुषार, किती जणांना यामध्ये ताब्यात घेतलंय? कोणी फरार आहे का? या संपूर्ण घटनेनंतर काय प्रतिक्रिया तिथे उमटतायत? आपल्यासोबत बोलण्यासाठी थेट शिक्षण विभागाचे राज्यमंत्री पंकज भोयर आहेत. त्यांच्याकडे शिक्षण आणि गृह या दोन्ही विभागांचा चार्ज आहे. एकीकडे ते राज्यातल्या शिक्षण विभागाचा आढावा घेत आहेत की राज्यामध्ये नेमक्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासंदर्भात किंवा इमारतींचा आढावा घेतात. राज्यामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, तर दुसरीकडे करवीर नगरीमध्ये आपल्याला काही विद्यार्थ्यांनी गंभीर जखमी झाल्याचं पाहायला मिळतात. या संदर्भात त्यांनी स्वतः पोलीस अधिकाऱ्यांशी संवाद साधलाय. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत. सर, काय सांगाल? करवीर नगरीमध्ये काही स्टंट करणाऱ्या मुलांनी विद्यार्थिनीच्या अंगावरती गाडी घातली, एका विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय. आतापर्यंत नेमकी काय कारवाई झाली? काल कोल्हापूर जिल्ह्यातल्या करवीर नगरीमध्ये महाविद्यालय संपल्यानंतर मुली आपल्या घरी जाण्याकरता बसची वाट पाहत असताना एका गाडीने त्यांना त्या ठिकाणी ठोस दिली आणि दुर्दैवाने एका मुलीचा मृत्यू त्या ठिकाणी झाला. ह्याबद्दल मी कोल्हापूर पोलिसांना त्या ठिकाणी माहिती विचारली. 3 लोकांना त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे आणि चालवणारा मुलगा हा मायनर असल्यामुळे त्याच्या वडिलांना देखील त्या ठिकाणी अटक केलेली आहे. कायद्याप्रमाणे सर्व लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. उर्वरित काही मुलींवरती अद्यापही उपचार सुरू आहेत, मात्र ते अल्पवयीन असल्यामुळे त्यांना त्या प्रकारची शिक्षा होऊ शकत नाही. तर त्या संदर्भात तुम्ही मुलांच्या पालकांशी किंवा त्या पोलिसांना सांगून काय अधिक कारवाई करण्यासाठी सांगणार आहात का? नाही, निश्चित बाब अतिशय गंभीर आहे त्या ठिकाणी. ह्या संदर्भात आपले परिवहन विभागाचे देखील अनेक कायदे आलेले आहे. पालकांनी देखील आपली जबाबदारी त्या ठिकाणी समजून घेतली पाहिजे आणि आपल्या मुलांना योग्य वेळेतच वाहन त्या ठिकाणी दिलं पाहिजे. धन्यवाद. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी शिक्षण मंत्री पंकज भोयर. त्यांनी पोलीस विभागाशी माहिती घेतलेली आहेत. संबंधित जे विद्यार्थी आहेत त्यांना देखील ताब्यात घेण्यात आलेलं आहे, जे स्टंट करणाऱ्या विद्यार्थ्यांना. त्याचप्रमाणे त्यांच्या पालकांना देखील ताब्यात घेतलेलं आहे. या पुढील काळामध्ये कारवाई कशी जास्तीत जास्त कठोर केली जाईल यावरती देखील त्यांचं लक्ष आहे. तुषार, धन्यवाद या माहितीसाठी. आणखी एक मोठी बातमी. केंद्र सरकारनं अश्लील, विडंबनात्मक आणि प्रौढांसाठी असलेला कंटेंट प्रसारित करण्याच्या आरोपांवरनं अनेक ॲप्स, OTT प्लॅटफॉर्म्स आणि वेबसाईटवरती बंदी घातली आहे. यामध्ये अल्ट बालाजी, उल्लू, बिग शॉट्स ॲप, तसंच देसीफ्लिक्स, बूमेक्स, नवरसा लाईट आणि गुलाब ॲप अशा एकूण 25 ॲप्स आणि वेबसाईट्सचा समावेश आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सवरती नियंत्रण ठेवणं आणि अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्यांना वेसण घालण्याच्या उद्देशानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हे पाऊल उचललंय. तर ही महत्त्वाची बातमी आपण बघतोय. अश्लील कंटेंट प्रसारित करणाऱ्यांना एक प्रकारे वेसण घालण्याच्या उद्देशानं माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं हे पाऊल उचललंय, निर्णय घेतलाय.